तर आज द्वारका दर्शनचा दुसरा दिवस. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि त्याच हॉटेलमध्ये केला कारण तिथला नाश्ता बरा वाटला. त्यानंतर निघालो आम्ही इथे रुक्मिणी मंदिर बघायला. तर हे सकाळचं वातावरण आहे. तर इथे बघू शकता हे गावाच्या बाहेर मंदिर आहे आणि छान वातावरण आहे इथे. आणि या रुक्मिणी मंदिरमध्ये तिथलं थोडं पाणी घ्यायचं अशी मान्यता आहे. तर तिथले आम्ही दर्शन वगैरे केलं. नंतर रूमवर आलो आणि फ्रेश झालो. मग निघालो आम्ही बेट द्वारका इथे. तर बघू शकता हा बेट द्वारकेला जाणारा रस्ता. तर द्वारकापासून साधारणतः 35 किलोमीटर बेट द्वारका हे ठिकाण आहे आणि मध्ये समुद्र पडतो. आधी तर बोटनीच जायचे सर्व, पण आता पूल झाला त्याच्यामुळे 2 वर्षापासून बोट सर्व बंद आहे आणि पुलानीच जाणं येणं करतात. फक्त इथं ॲटोचे रेट इतके आहेत की भरपूर रेट घेतात. 35 किलोमीटर अंतर आहे तर आम्ही पर्सनल ॲटो केला, शेअरिंगमध्ये नाही. शेअरिंगमध्ये 600 रुपये पर पर्सन आहे आणि जर पर्सनल केला तर आम्हाला ते 1600 पडले. तर असो म्हटलं जाऊ द्या, देवदर्शन तर छान होईल आणि दिवसभर तरी आम्ही इकडेच थांबणार होतो. तर इथनं 3 ते 4 ठिकाणी आम्ही दर्शनाला जाणार आहोत बेट द्वारका सोडून. तर रस्त्याने निघालो तर जिकडे तिकडे पाणीच पाणी. आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहे. तर वातावरण इतकं छान होतं. इकडे बघू शकता नारळाचे झाडं पण भरपूर आहे आणि या साईडला समुद्राचं पाणी आलेलं आहे. 12 नाही, साधारणतः 11 वाजले असेल, कारण तिथनं आम्ही द्वारकेवरून 9ला निघालो तर आता 11 किंवा 10:30 झाले असतील. आणि हे मंदिर 1पर्यंत असतं. सकाळी 6 ते 1पर्यंत, नंतर बंद असतं. नंतर परत 5ला चालू होते तर 8 वाजेपर्यंत. मग म्हटलं आधी मंदिर मध्ये जायचं, दर्शन घ्यायचं, त्यानंतर येताना बाकी ठिकाण. तर बघू शकता या साईडला पण पाणीच आहे आणि इकडं समुद्र असल्यामुळे वातावरण असं थंड आणि गार वाटतं. काही ठिकाणी उष्ण वाटतं तर काही ठिकाणी गार. आणि खूप छान आहे द्वारका. पहिल्यांदाच आलं तर असं काही वाटलं नाही, अगदी छान वाटलं. आणि दोघी जरी असलो ना तरी असं काही वाटलं नाही की आपण एकटे आहो की काही. आणि आपण जिथे देवाच्या ठिकाणी गेलो ना तर असं काही मनामध्ये भीती वाटत नाही किंवा काहीच नाही. एकदम रिलॅक्स वाटतं, कुठलं टेन्शन नाही, काही नाही. फक्त असतं ते आपल्याला दर्शन घेण्याचं. तर बघू शकता इकडे समुद्राचं पाणी, जिकडे तिकडे निळंच निळं आहे सर्व. त्यानंतर इकडे पूल जो काम चालू आहे तर पुढे पण पूल बनवलेला आहे, तो पूर्णतः झालेला आहे आणि ते थोडक्यात थोडा कच्चा आहे. तर इथलं पण काम सुरू आहे. तर या साईडनी बघा इथे जे मासेमार पकडणारे असतात तर त्यांच्या बोटी आहेत आणि बऱ्याच अशा बोटी दिसल्या मला खाली पडलेल्याच, कारण पूल झाल्यामुळे जास्त कोणी जात नाही बोटनी. आधी विचार केला आम्ही की बोटनीच जाणं येणं असेल आणि बोटवर जायची तर खूप इच्छा होती समुद्रातून, पण आता ते बंद असल्यामुळे नाईलाजाने आता ॲटोनीच जावं लागलं. तर असो, कारण दर्शन महत्त्वाचं होतं आणि बेट द्वारका हे ठिकाण बघायची उत्सुकता खूप होती, कारण त्याला मुख्य द्वारका असं काही म्हणतात. तर म्हटलं चला ते पण आपलं बघणं होईल आणि गेलं तर सर्व तीर्थ झाले तर बरं वाटतं. तर इथे बघा या साईडला पण समुद्राचं पूर्णतः पाणी दिसते. या साईडला काही बोटी आहेत आणि पूर्ण शहराभोवती समुद्र आहे. दूरपर्यंत पाहाल तर तो समुद्रच समुद्र दिसतो आपल्याला, दुसरं काही नाही. आणि हा नवीन पूल आहे जो की समुद्रामधून बनलेला आहे. तर छान आहे आणि इथे बरेच जण येतात, फोटो वगैरे काढतात आणि इथूनच छान असा पॉईंट आहे. पण आम्ही आता येताना काढणार आहे कारण मंदिर बंद होईल. म्हटलं आधी देवदर्शन करायचं, त्यानंतरच येताना इथे थांबूया थोडा वेळ. आणि व्हिडिओ सर्व मी ट्रॅव्हलिंगचेच घेतलेले आहे, फारसे काही घेतले नाही, कारण मंदिरामध्ये तर अलाउड नाही आहे व्हिडिओ फोटो, मोबाईल नेता येत नाही. त्यानंतर इथे आलो आम्ही बेट द्वारकेला. तर बघा इथे दुकानं खूप अशा वस्तू विकायला आहे, शंख शिंपल्याच्या वस्तू, सोबतच जुती आणि सँडल्स तर खूप छान होत्या. फक्त महागच खूप आहे इथे, बाकी काही नाही. त्यानंतर प्रसाद वगैरे. नंतर देवदर्शन घेतलं आम्ही. तिथला व्हिडिओ मी घेतला नाही कारण मोबाईल लॉकरमध्ये ठेवलेले त्याच्यामुळे. नंतर नाश्ता वगैरे केला आणि म्हटलं थोडी खरेदी करायची. तर इथे प्रसाद घेतला आणि नंतर इथे शंख आणि शिंपल्याच्या काही वस्तू होत्या त्या घ्यायच्या होत्या. तर हे दाराचे तोरण आहे, किती छान वाटतात. तर मी इथे शंख वगैरे घेतला आणि एक की घेतली जी की चाबी अडकवायची असते ती शंखाची. तर अशा बऱ्याच वस्तू होत्या, फक्त महागच खूप होत्या. तरी बऱ्यापैकी खरेदी केलेली आहे, जे जे आवश्यक वाटलं ते ते. आणि त्यानंतर आम्हाला रुक्मिणी महल बघायचा होता, जे की ते सोने की द्वारका असं काही म्हणतात, पावनधाम ते. तर आतला मी व्हिडिओ शूट केला नाही, बाहेरूनच घेतला आहे थोडा. पण छान आहे, आतून खूपच छान आहे. आणि 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे आतमध्ये जाण्यासाठी. तर तिथलं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि बेट द्वारकेचं मुख्य मंदिर आहे तिथलं पण दर्शन झालेलं आहे.
आणि आता जायचं होतं पुढच्या तीर्थाला. तर हे बघा की आहेत. तर यातली एक घेतली मी आणि एक आरसा होता, त्याला सभोवती शंख लावलेले होते. पण म्हटलं हा आरसा जाईपर्यंत जर तुटला तर मग काय करायचं, म्हणून तो घेतला नाही. आणि या शंखावर छान असं नावाचं स्पेलिंग लिहिलेलं होतं. तर यातले आम्ही 1-2 घेतलेले आहे आणि हे 50-50 रुपयाला पडलं मला एक. आणि आपल्याला काही बाहेरचं दिसलं घ्यायची खूप इच्छा होते, पण वस्तू कधी कधी इतक्या महाग असतात की मग असं वाटते की नको. तर शंख छोटे जरी घेतले तरी 100-150 रुपयाचे होते ते. पण छान होते आणि ते वाजवून गीत दाखवले दुकानदारांनी, तर घेतले मी 1-2 आणि त्यानंतर रिटर्न निघालो. तर बघा समुद्र, आणि इथे थोडा वेळ थांबायचा विचार केला आणि इथून जायची भीती तर वाटतच होती. मी विचार तोच करत होती की समुद्रामध्ये हा पूल केलेला आहे तयार, तर त्यांनी कशा पद्धतीने केलं असेल तो पूल. तर त्या ॲटोवाल्या दादाला विचारलं तर ते बोलले की अंडरग्राऊंड पाईप टाकलेले आहे आणि त्यावर तो समुद्र केलेला आहे. तर इथे बघा बोट वगैरे किती आहेत आणि भरपूर असं पाणी होतं. जिकडे तिकडे पाणीच पाणी. थोडा वेळ इथे थांबली मी आणि जेव्हा कधी कुठलं वाहन येत असलं ना त्या पुलावरून, तर तिथे थांबलं तर एकदम दचकन असा आवाज यायचा, म्हणजे हल्ल्यासारखं वाटलं असं. तर लगेच मी तिथून निघून बाहेर आली. थोडा वेळ थांबली मी. इथे पक्षी वगैरे भरपूर आहेत आणि छान असं थंड वातावरण होतं आणि बरेच जण इथे थांबतात. म्हणजे जाताना येताना त्या पुलावरून छान असा व्ह्यू दिसतो. तर अशा पद्धतीने सगळीकडे बघा समुद्रच समुद्र आहे आणि खरंच खूप छान वाटतं. कुठलंही टेन्शन नाही, काही नाही. असं वाटतं की इथेच थांबावं आणि हे बघत राहावं. तर इथे आम्ही 15 ते 20 मिनटं थांबलो आणि नंतर मग जायचं होतं, कारण बरंच ट्रॅफिक होत होतं. त्याच्यामुळे मग तिथे जास्त वेळ ॲटो उभा ठेवता येत नव्हता. म्हटलं चला आता निघूया. तर आता परत रिटर्न निघालो. तर जाताना आता आम्हाला परत एक तीर्थ करायचं आहे आणि एक करायचं होतं, पण तिथे झालं असं की नदी ओलांडून जावं लागतं आणि सकाळी नदीला पाणी कमी असतं, त्यानंतर लगेच पाणी वाढतं. बोट किंवा उंट याशिवाय तिथे पर्याय नव्हता. पण दोन्ही अवेलेबल नसल्यामुळे मग तिथलं काही दर्शन झालं नाही. आणि हा बघा हा नवीन केलेला पूल आहे. छान कुंड्यामध्ये झाड वगैरे लावलेले आहे आणि साईडला अशा पद्धतीने सजवलेला आहे. आणि प्रत्येक भिंतीवर मोराचं पीस काढलेलं आहे. खूप छान असा पूल आहे तो आणि बराच लांब आहे पूल. फक्त 2 वर्ष झाले हा पूल तयार होऊन, नाहीतर आधी बोटनीच प्रवास व्हायचा. पण अगदी सोपी झालं, म्हणजे बरेच गर्दी असते जाणाऱ्या येणाऱ्यांची. कारण हा महिना आणि जानेवारी या महिन्यात तर भरपूर गर्दी असते असे तिथले लोक सांगतात. कारण देवदर्शनासाठी बरं असते ह्या महिन्यामध्ये आणि मग पुढच्या महिने तर थोडं गरमच असते. तर इथून निघालो आणि आता जायचं होतं आम्हाला पुढे गोपी तलाव म्हणून आहे तिथे. तर इथून साधारणतः ते 15 ते 20 किलोमीटर असेल. तर इथे जायचं म्हटलं तर तो रस्ता थोडा कच्चा होता आणि असं गाव वगैरे कुठलंच काही नव्हतं तिथे. अगदी गावाच्या बाहेर थोडं जंगल भाग होता. तर तिथे तो गोपी तलाव होता. तर बघू शकता हा रस्ता आहे आणि त्या आजूबाजूला थोड्या टेकड्या वगैरे दिसल्या. तर म्हटलं चला इथला थोडा व्हिडिओ घेऊया. आणि इकडले रस्ते वगैरे खूप छान आहे. आता हा आउटसाईडचा आहे म्हणून थोडा कच्चा वाटतो. तर इथे आलो आम्ही आणि इथे आता जायचं होतं. तर इथे जिथे गेले ना, प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला तिथे ताक विकणारे दिसतीलच. तर इथे बघा इथे आहे गोपी तालाब. तर हे एक मंदिर आहे. इथे गेलो आम्ही. इथे पूजा वगैरे केली आणि नंतर प्रवेशद्वार आहे ते इकडनं आहे. तर इथे बऱ्यापैकी हॉटेल वगैरे आहे जेवणासाठी आणि प्रत्येक इथे रस्त्यावर दूध विकणारे, ताक विकणारे असतातच आणि ताक खूप छान असते त्यांच्याजवळचं. तर त्यानंतर आधी म्हटलं दर्शन घ्यायचं, नंतर काहीतरी खाऊया. तर इकडे निघालो आम्ही. तर जिकडे तिकडे गोपीचंदन विकायला होतं आणि इथलं गोपीचंदन खूप छान असते. त्याचप्रमाणे बांधणीचे दुपट्टे. तर इथे काही खरेदी केली. नंतर इथे मंदिरामध्ये आलो, तलावामध्ये. तर इथे बघा अशा पद्धतीचा हा तलाव आहे आणि इथे चंदनचे भरपूर दुकान होते. तर तिथून आम्ही काही चंदन खरेदी केलं आणि त्यानंतर इथे 10 ते 15 मिनटं बसलो असेल. तर इथे जे पक्षी होते त्यांना खाऊ घातलं, ते जे मुरमुरे असतात किंवा शेव असतात. आणि अशा पद्धतीचं हे तळं आहे मोठं. तर भरपूर असं पाणी आहे आणि पाण्यामध्ये बारीक बारीक मासे पण होते. तर 15 ते 20 मिनटं बसलो आम्ही तिथे. हातपाय वगैरे धुतले आणि त्यानंतर थोडी खरेदी केली. तर इथे गोपी वगैरे होत्या असं काही त्याची मान्यता आहे. मला काही पूर्ण स्टोरी माहिती नाही.
तर अशा पद्धतीने इथलं दर्शन झालं आणि आता पुढचा प्रवास करायचा होता. तर माझी आई बोलली की नाही इथेच थांबू आपण 10-15 मिनटं. म्हटलं ठीक आहे. कारण तळ्याच्या जवळ एकदम असं थंड वाटायचं आणि बरेच लोकं होते म्हणून म्हटलं चला आपण पण थांबायचं. आणि ते बारीक बारीक माशा बघू शकता, मासे म्हणतात ते. त्यानंतर निघालो आणि इथे ज्या गायी असतात तर त्यांना चारा देण्याची प्रथा आहे. तर तिथे 10-10 रुपयाचा चारा घेतला आणि गाईला खाऊ घातला. तर अगदी गोपी तलावाच्या जवळच आहे ते. त्यानंतर निघालो आणि इथे थंड असं ताक घेतलं आम्ही, मसाला ताक. आणि ताक खरंच खूप छान होतं, अगदी घट्ट असं. आणि इकडे जास्तीत जास्त ताक देतात. तुम्ही हॉटेलमधून जेवण जरी बोलावलं तरी ताक मिळेल किंवा असेही बाहेर बरेच असतात विकणारे. त्यानंतर निघालो आम्ही आणि एका ठिकाणी परत देवदर्शनाला गेलो. तर तिथला व्हिडिओ घेताच आलेला नाही कारण मोबाईल पूर्णपणे डाऊन झालेला होता. तर चार्ज नसल्यामुळे तिथलं काहीच शूट करता आलं नाही मी. आणि नंतर आलो आम्ही इथे शिवराजपुरी बीच असं काही ठिकाण आहे ते. तर इथे कुठलं दर्शन वगैरे नाही, फक्त हा बीच आहे. तर इथे आलो आणि इथे बघू शकता भरपूर अशा बोट आहे आणि समुद्राचं पाणी बघा किती छान असा कलर दिसतो. बरेच लोक होते इथे. तर इथे आम्ही साधारणतः 1 ते 1.5 तास थांबलो. इथे तर समुद्राच्या लाटा होत्या. म्हटलं चला तिथे थोडा वेळ उभं राहूया. आणि बोटिंग तर करायची होती, बसायचं होतं. पण मग माझी आई तिला भीती वाटत होती म्हणून म्हटलं नको राहू द्या. तर असं त्यानंतर इथे बराच वेळ थांबली मी आणि जसं पाण्याच्या लाटा येतात ना आणि रेती वाहून जाते तर असं वाटते की आपणही पुढे ढकलत जातो की काय असं वाटायला लागलं. आणि पाण्याचा कलर बघा किती छान दिसतो. तर इथे बोटिंगचे पर पर्सन 100 रुपये घेतात ते आणि सगळी सोय आहे इथे. बाजूलाच हॉटेल वगैरे आहेत आणि बरेच जण इथे बोटिंग करतात. त्यानंतर इथे चेंजिंग रूम वगैरे सर्व सुविधा उपलब्ध आहे. अगदी हे सिटीच्या बाहेर आहे आणि आउटसाईड आहे. साधारणतः 25-30 किलोमीटर असेल ते. पण छान आहे इथलं पण वातावरण. मग इथे थोडा वेळ थांबलो, 1 ते 1.5 तास. त्यानंतर करायचा होता नाश्ता. कारण जेवण करून तर निघालो नाहीच आम्ही. जेवण वगैरे कुठेच केलं नाही. फक्त बेट द्वारकेला थोडा नाश्ता केला आणि त्यावरच होतो. तर म्हटलं चला थोडा वेळ हेच बघायचं जे बोटिंग करतात ते. काही फास्टमध्ये बोटिंग होत्या तर काही कमी याच्यामध्ये आणि दूरपर्यंत बोटच दिसत होत्या. तर बघू शकता हे किती फास्टमध्ये करत आहे आणि इथे एकच पर्सन बसलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आहे शिवराजपुरी बीच म्हणतात त्याला. तर बघा, तर इथलं झालं. त्यानंतर करायचा होता नाश्ता. तर नाश्ता भरपूर महाग होता. 50 रुपये प्लेट. इथे भेळ घेतली आणि चना मसाला तो पण 50 रुपये प्लेट. पण फारसा काही आम्हाला आवडला नाही तरी म्हटलं जाऊ द्या खाऊन घेऊया. त्यानंतर परत तिसऱ्या दिवशी आम्ही आलो. तर 1 दिवस होता आमच्याकडे एक्स्ट्रा. परत आम्ही द्वारकाधीश मंदिर इथे आलो खरेदी करण्यासाठी. तर इथे छान मूर्त्या वगैरे होत्या त्या घेतल्या. मोराचे पिसं घेतले आणि म्हटलं इथेच थोडा वेळ आपण राहायचं. कारण ट्रेन होती याच दिवशी तर दिवसभर काय करायचं म्हणून मग म्हटलं हे मार्केट फिरून घेऊ. तर इथून काही खरेदी केली. तर इथे जो देवाचा मुखवटा किंवा साज असतो तो आहे तो घेतलेला. आणि त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं आणि मग हे मंदिर आहे. तर बाहेरूनच दाखवते मी तुम्हाला. इथे तर आतमध्ये अलाउड नाहीच आहे. त्यानंतर गोमती घाटच्या तिथे म्हटलं इथे बसूया. तर 15-20 मिनटं आम्ही तिथे बसलो आणि याच्याच बाजूला बरेच हॉटेल आहे जिथे की तुम्ही रूम बुक करू शकता. आम्ही जे हॉटेल घेतलं ते थोडं लांबच झालं. इथून साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर आहे. आणि मी ते ऑनलाईन बुकिंग केलं त्याच्यामुळे आणि फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या. आता नेक्स्ट टाईम जर कधी आलं तर मंदिराजवळच घ्यायला परवडेल. कारण इथल्या इथं आपण पायी फिरू शकतो आणि मंदिराच्या अगदी जवळ रिजनेबल रेटमध्ये मिळतात. तर असो. तर त्यानंतर बघा हा गोमती घाट आहे. इथे पण पाणी नदीचं आहे, गोमती नदीचं पाणी आणि बरेच लोक असतात. त्यानंतर आलो आम्ही इथे भडकेश्वर महादेव मंदिर म्हणतात ते. हे अगदी समुद्राच्या काठावरच आहे आणि छान शेप दिलेल्या आहे त्या तिथे आणि मध्ये मंदिर आहे. तर बघा इथे पण समुद्राच्या भरपूर अशा लाटा येतात आणि इथे बीचप्रमाणेच वाटतं आणि या मंदिरामध्ये पण बरीच गर्दी असते. तर इथे आम्ही 10 ते 15 मिनटं थांबलो असेल. तर अशा पद्धतीने इथे मंदिर आहे. इकडनं पायऱ्या आहेत, त्या साईडला पण पायऱ्या आहे आणि पूर्ण भोवती समुद्र आहे. तर खूप छान असं वाटतं इथे पण. आणि पावसाळ्यामध्ये सहसा इथलं बंद असतं. तिथले दुकानदार सांगत होते की पावसाळ्यामध्ये इथे कोणी येत नाही सहसा. कारण समुद्राच्या लाटा भरपूर वरपर्यंत ते पाणी येतं त्याच्यामुळे कोणीच येत नाही. फक्त या सीझनमध्ये असतं ते आणि उन्हाळ्यामध्ये.
तर बघा, समुद्र या साईडला पण आणि त्या साईडला पण आणि अगदी काठावर ते मंदिर आहे. तर अशा पद्धतीने सर्व दर्शन आटोपले आमचे आणि सर्व दर्शन झालेले आहे. आणि आज आता परत निघायचं होतं, तर हे शेवटलं आहे. इथलं दर्शन घेतलं आम्ही ते. त्यानंतर संध्याकाळची ट्रेन होती. म्हटलं चला तोपर्यंत जे काही होते ते सर्व आमचे आटोपले. आणि आता ट्रेनमधला दुसरा दिवस, रात्रीचा व्हिडिओ काही शूट केला नाही मी, तर दुसरा दिवस सकाळी व्हिडिओ शूट करते. तर इथून आपली महाराष्ट्राची सुरुवात. तर हा नंदुरबार जिल्हा आहे. तर इथे भरपूर असे टेकड्या दिसलेल्या आहे आणि हा जिल्हा मी फर्स्ट टाईम बघितला आणि या साईडनी पण फर्स्ट टाईमच आली, कारण याआधी इकडनं कधीच आली नाही आणि नंदुरबार जिल्हा वगैरे काही बघितला नव्हता. तर छान आहे, जेव्हा आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आलो ना तर वेगळंच काही वाटते. तर ट्रेनमधून मी फक्त टेकड्या वगैरे त्या थोड्या शूट केलेल्या आहे, बाकी काही नाही. आणि आता आम्ही साधारणतः 7 किंवा 6ला पोहोचू. तर रात्री जाताना थोडं वाटलं, पण येताना इतकं काही वाटलं नाही. चला मग इथेच एंड करते. बाय.